सुरुवातीला महत्त्वाची बातमी, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय। लोणंद इथल्या उद्योजकाला खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजे यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता उदयनराजेंना कधी अटक होण्याची शक्यता आहे, आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांच्याकडून। विकास, काय नेमकी माहिती आहे? खासदार उदयनराजे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। हा नक्कीच हेमाली, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात 23 मार्च रोजी लोणंद एमआयडीसीतील सोना अलॉयज कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना मारहाण आणि खंडणी मागितल्या प्रकरणी उदयनराजे याचबरोबर 9 जणांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। मात्र उर्वरित 8 जणांना पोलिसांनी तत्काळ अटक केलं होतं आणि उदयनराजे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती। मात्र आज जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना आज जामीन नाकारलेला आहे आणि आता उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी शक्यता आहे। मात्र त्यांचे जे वकील आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहे आणि यामुळे उदयनराजे नक्की आता आहेत कुठं, हा खरा प्रश्न आहे। विकास, नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ज्या प्रकरणामध्ये उदयनराजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे? हेमाली, लोणंद जी औद्योगिक वसाहत आहे यामध्ये सोना अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी एक कंपनी आहे, ही कंपनी आता सध्या स्टील मॅन्युफॅक्चरिंग करते आणि यामध्ये जे व्यवस्थापक आहेत हे दर महिन्याला 2 लाखाची खंडणी हे उदयनराजे भोसले आणि अन्य 9 जणांना देत होते असं त्यांनी पोलीस त्यांच्या कंप्लेंटमध्ये केलेलं आहे। गेली 2 वर्षे ही 2 लाखाची खंडणी दिली जात होती असं त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। त्यानंतर खंडणी न दिल्यामुळे त्यांना मारहाण झाली असं त्या व्यवस्थापकाचं म्हणणं आहे। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।